नमस्कार. अखिल भारतीय अधिवक्ता परिषद अलिबाग तालुकातर्फे आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. मी ॲडव्होकेट अमित महेश्वर देशमुख अलिबाग येथील रहिवासी असून सन 2004 सालापासून मी वकिली व्यवसाय करतोय. उमेश म्हात्रे साहेब यांच्याकडे मी ज्युनियरशिप केली आणि काही वर्षानंतर मग मी स्वतंत्र प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. सन 2015 सालापासून मी सरकारी वकील, सहाय्यक सरकारी वकील व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता म्हणून कार्यरत आहे. अधिवक्ता परिषद अलिबाग तालुका याचे खजिनदार म्हणून जबाबदारी माझ्याकडे 2020 सालापासून आहे. आजचा विषय जो आहे तो मोटार वाहन कायद्यानुसार मोटार अपघात न्यायाधिकरणाकडून प्राप्त होणारी नुकसान भरपाई असा आहे. याच्यामध्ये हा विषय निवडण्याचं कारण एवढंच आहे की नवोदित वकिलांना डोळ्यासमोर ठेवून हा विषय निवडलेला आहे. मी काही महिन्यांपूर्वी व्हॉट्सअपवरती एक मेसेज आलेला होता की ज्याच्यामध्ये लिहिलेलं होतं, जर आपण इन्कम टॅक्स रिटर्न भरत असाल तर आपणामध्ये तुम्हाला नुकसान भरपाई भरपूर मिळू शकते. पण हा जो मेसेज मी बघितला तो अर्धसत्य असल्याचं लक्षात आलं. मोटार वाहन कायद्यानुसार इंजुरीसाठी तसंच प्रॉपर्टी डॅमेज आणि अपघाती मृत्यू या प्रकारासाठी नुकसान भरपाई देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. मोटार अपघात कायदा जो आहे तो 1998 सालचा आहे आणि त्याच्यामध्ये चॅप्टर नंबर 10 ते 12 याच्यामध्ये या सगळ्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. केंद्र सरकारने मोटार वाहन कायदा 1988 ला आग्रमूल बदल करून 2019 साली नवीन मोटार वाहन कायद्याला मंजुरी दिली, परंतु तो अजूनही राजपत्रात प्रसिद्ध करून अंमलात आलेला नाहीये. त्यामुळे आपण आत्ता जुन्या कायद्याच्या आधारेच आपण चर्चा करूया. मोटार वाहन कायदा 1988 मधील ज्या तरतुदी आहेत त्या सोशल बेनिफिशियल लेजिस्लेशन म्हणून ओळखल्या जातात. म्हणजेच समाजाच्या फायद्यासाठी केलेल्या या तरतुदी आहेत. यामध्ये अर्ज कसा करावा त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र मोटर व्हेकल रूल्स कलम 254, 255A यामध्ये त्याचा साधारणतः गोषवारा दिलेला आहे. त्यामध्ये ठराविक नमुन्यामध्ये आपण अर्ज करायचा असतो MACT कोर्टाकडे आणि त्याच्यानुसार नुकसान भरपाई आपल्यास प्राप्त होते. आता यामध्ये महाराष्ट्र मोटर अपघाताबाबत नुकसान भरपाई मिळण्यासाठी ज्युरिस्डिक्शनची कोणतीही बाधा येत नाही. कलम 166(2) मध्ये त्याबाबत तरतूद नमूद केलेली आहे. साधारणपणे आपण जर का दिवाणी दाव्यांमध्ये बघितलं तर जेथे प्रॉपर्टी आहे तेथे किंवा जेथे प्रतिवादी राहतो व इतर देखील ठिकाणी दावा दाखल करता येतो. परंतु न्यायाधिकरणामध्ये दावा दाखल करताना जेथे अपघात झाला तेथे किंवा जेथे अर्जदार राहतात तेथे किंवा जेथे सामनेवाला राहतात तेथे देखील दावा दाखल करता येतो. तसंच या दावा दाखल करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं लिमिटेशन नाही. त्यामुळे यावरूनच आपल्याला लक्षात येईल की हा जो काही या सगळ्या तरतुदी आहेत त्या समाजाच्या भल्यासाठी म्हणून केलेल्या आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे 3 कारणासाठी नुकसान भरपाई मागता येते. अपघाती मृत्यूबाबत त्याचे वारसांकडून अर्ज केला जातो. अपघातामध्ये आलेल्या कायमच्या अपंगत्वाबाबत संबंधित अर्जदार अर्ज करू शकतो आणि शिवाय अपघातामध्ये काही प्रॉपर्टीचं जर का नुकसान झालं तर ती नुकसान भरपाई मिळण्यासाठी अर्ज केलं जातं. यामध्ये अर्ज करताना फिर्याद, त्याची साक्षांकित प्रत, घटनास्थळाचा पंचनामा, जर का मयत असेल तर त्याच्या PM नोट्स, इन्क्वेस्ट पंचनामा, जर माणूस जिवंत असेल, इंजुरी क्लेम असेल तर इंजुरी सर्टिफिकेट, त्याचा कायमचा अपंगत्वाचा दाखला, तसंच वैद्यकीय बिलं, त्याच्या नोकरी किंवा व्यवसाय संदर्भातले कागदपत्र, त्याच्या वयासंदर्भातला पुरावा इत्यादी कागदपत्र जोडून हा क्लेम दाखल करता येतो. विशेष म्हणजे असे क्लेम दाखल करताना फिर्याद दाखल होण्याची गरज नाही. म्हणजे ऍक्सिडेंट रिपोर्टवरून देखील असा क्लेम दाखल करता येतो. याच्यामध्ये विशेष करून 140 जे कलम आहे, जे सुरुवात होते चॅप्टर 10 ची 140 कलमानुसार, ते नादोष दायित्वा संदर्भामध्ये कलम कथन करतं. त्यामध्ये जर का मयत असेल तर त्या व्यक्तीच्या वारसांना 50,000 रुपये ही तातडीची मदत म्हणून देण्यात येते. आणि जर का ती व्यक्ती जिवंत असेल, इंजुरी क्लेम असेल तर त्यामध्ये 25,000 रुपये देण्याची तरतूद आहे. आणि अशा प्रकारच्या अर्जामध्ये कोणाची चुकी झाली किंवा काही बचाव आहे का, विमा कंपनीचा, सामनेवालाचा म्हणजे गाडीच्या मालकाचा, हे बघण्याची आवश्यकता नसते. तसंच ही दिलेली रक्कम समजा अर्ज दाखल केला,
हा अर्ज मंजूर झाला, परंतु मेन क्लेम ऍप्लिकेशन जर का रद्द झालं किंवा फेटाळलं गेलं तर ही रक्कम दिलेली परत घेण्याची तरतूद नाही. आता दुसरा जो कलम आहे ते 163A या कलमानुसार देखील अर्ज दाखल करता येतो. हे देखील थोडंसं या नादोष दायित्वाच्या संदर्भामध्येच त्याच्याशी रिलेटेडच आहे. यामध्ये अर्ज करताना कोणाची चुकी आहे हे पाहायची गरज नसते. हा शेड्यूल 2 जे या अर्जाच्या मागे या ऍक्टच्या मागे जे शेड्यूल 2 दिलेलं आहे त्या स्ट्रक्चरल फॉर्म्युलानुसार नुकसान भरपाई देण्याची पद्धत आहे. माननीय उच्च न्यायालयाने दीपल सोनी विरुद्ध युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तसेच न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी विरुद्ध गीता नाईक या प्रकरणामध्ये असं जाहीर केलेलं आहे की अशा पद्धतीचा अर्ज दाखल करताना अर्जदाराचं किंवा जो मयत झालेला आहे त्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न हे 40,000पेक्षा कमी असणं आवश्यक आहे. जर का ही लिमिट त्यांनी पार केली तर अशा प्रकारचा अर्ज हा मेंटेनेबल नसतो, तो अर्ज न्यायाधिकरण फेटाळून लावू शकतं. याशिवाय जे नुकसान भरपाई मिळण्यासाठी दुसरं कलम आहे ते 166 आहे. त्याच्यानुसार नुकसान भरपाई मागताना मयताच्या वारसांना किंवा जो जखमी आहे त्याला किती पगार होता वगैरे हे कितीही असलं तरी देखील त्याच्यामध्ये मागता येते नुकसान भरपाई. त्याच्यामध्ये अप्पर लिमिट काही फिक्स केलेलं नाहीये. परंतु या कलमामध्ये नुकसान भरपाई मागताना समोरच्या गाडीची किंवा ज्याच्या विरुद्ध आपण हा अर्ज करतोय त्या गाडीच्या चालकाची चुकी होती हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्या अर्जदारांवरती असते. यामध्ये साधारणतः जर का FIR वगैरे दाखल केलेली असेल किंवा ऍक्सिडेंट रिपोर्ट असेल तर त्याच्यावरून ही जबाबदारी हे जे अर्जदार आहेत ते आरामात सिद्ध करू शकतात. आणि हे जे काही अर्ज आहेत मोटर व्हेकल कायद्यानुसार त्यांना स्ट्रिक्ट प्रूफ म्हणजे परिपूर्ण पुरावा कोर्टासमोर येण्याची आवश्यकता नाही, सिद्ध करण्याची आवश्यकता नसते. कलम 163A आणि 166 मधला जर का आपण मुख्य फरक बघितला तर 163A मध्ये चुकी कोणाची आहे बघायची गरज नाही आणि 166 मध्ये चुकी सिद्ध केल्याशिवाय पैसे मिळत नाही, नुकसान भरपाई मिळत नाही. तसंच 166 मध्ये या मयताची किंवा जो इंज्युअर्ड आहे त्याचं वार्षिक उत्पन्न किती आहे हे बघण्याची आवश्यकता नाही म्हणजे अप्पर लिमिट फिक्स केलेलं नाहीये, ते किती असू शकतं आणि त्याच्यावरती नुकसान भरपाई अवलंबून असते. पण 163A मध्ये या मयताची किंवा इंजुरी झालेली आहे त्याला 40,000पेक्षा जास्त इन्कम असता कामा नये अशी तरतूद आहे. तसंच आता ह्या दोन्ही क्लेम संदर्भामध्ये आपण एक छोटंसं उदाहरण बघू. समजा एक टॅक्सी आणि ट्रक या दोन गाड्यांचा अपघात झाला, समोरासमोर अपघात झाला आणि या ट्रक चालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. तर टॅक्सी चालकाला समजून जा की हाताला काही लागलंय, फ्रॅक्चर वगैरे झालाय. हा टॅक्सी चालक या ट्रक चालकाच्या मालकाच्या विरुद्ध आणि इन्शुरन्स कंपनीच्या विरुद्ध 166 कलमानुसार दावा दाखल करू शकतो आणि नुकसान भरपाईची रक्कम मिळवू शकतो. तर हा जो ट्रक चालक आहे ह्याला नुकसान भरपाई मिळण्यासाठी काय तरतूद तर ती 163A नुसार तो दाखल करू शकतो. भलेही त्याची चुकी असली, त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला असला तर देखील तो असा अर्ज या टॅक्सी चालकाच्या विमा कंपनी आणि मालकाच्या विरुद्ध दाखल करून नुकसान भरपाईची रक्कम मिळवू शकतो. कारण त्या 163A मध्ये कोणाची चुकी झालेली आहे हे आपल्याला पाहायचं नाहीये. फक्त अट एवढीच की 40,000च्या वरती त्याचं वार्षिक उत्पन्न जाता कामा नये. तसंच जर का आपण बघितलं की त्यामधले जे प्रवास करणारे लोक आहेत ते प्रवास करणारे लोक देखील त्यांच्या चॉईसनुसार कोणत्याही एका चालकाच्या मालकाविरुद्ध आणि विमा कंपनीच्या विरुद्ध किंवा दोघांच्या विरुद्ध क्लेम दाखल करू शकतात. उदाहरणार्थ जर का त्या टॅक्सीमध्ये इतर प्रवासी असतील, वैध प्रवासी असतील तर ते त्याच्या त्या टॅक्सीच्या विरुद्ध देखील क्लेम करू शकतात किंवा त्या ट्रकच्या विरुद्ध देखील क्लेम करू शकतात आणि नुकसान भरपाईची मागणी करू शकतात किंवा दोघांनाही या क्लेम मध्ये सामील करू शकतात. तशी कोणतीही आडकाठी अशा प्रकारच्या अर्जांमध्ये येत नाही. आता आपण जर का बघितलं की दिवाणी स्वरूपाचे जे दावे असतात, उदाहरणार्थ जर का एखाद्याला बदनामी केल्यासंदर्भात जर का नुकसान भरपाईसाठी आपण दावा दाखल करायचा झाला तर तो दावा आपण विशिष्ट रक्कम त्याच्यामध्ये मागतो की 1 कोटी रुपये नुकसान भरपाई द्या, माझी बदनामी झाली, गावामध्ये मान मर्तब कमी झाला माझा वगैरे वगैरे करून. पण आणि त्यावरती आपल्याला स्टॅम्प भरायला लागतो.
ह्या अशा MACT सारख्या प्रकरणामध्ये, अपघाता संदर्भामधल्या प्रकरणामध्ये तुम्ही नाममात्र रक्कम सुरुवातीला मागून त्याच्यावर नाममात्र रकमेवरती स्टॅम्प भरून अर्ज दाखल करू शकता. आणि ज्या वेळेला कोर्ट संपूर्णपणे पुराव्याचं अवलोकन करतं आणि जर का कोर्टाला त्याच्यापेक्षा जास्त रक्कम द्यावी वाटलं तरी देखील कोर्ट अशा प्रकारे रक्कम मंजूर करू शकतं आणि मंजूर झालेल्या रकमेनंतर डिक्रीनंतर त्याच्यामधून जो स्टॅम्प आहे तो वसूल करण्याचे आदेश करू शकतं. याच्यामध्ये जास्तीत जास्त स्टॅम्प हा 15,000 रुपये, कितीही मग क्लेम असो. अनेक वेळेला पक्षकार तक्रार करताना दिसतात की विमा कंपनीकडून सेटलमेंट होत नाहीये किंवा विमा कंपनीकडून पैसे भरले जात नाहीयेत, विमा कंपनी अपिलात गेलेत. पण त्याची कारणं पण अशीच असतात. बऱ्याच वेळेला विमा कंपनी अनेक प्रकारचे बचाव घेते. जर आपण पॉलिसी बघितली तर पॉलिसीमध्ये आपण विविध प्रकारच्या अटी आणि शर्ती आपण बघतो. सुरुवातीच्याच पानावरती त्यांनी दिलेलं असतं की हे जे काही पॉलिसी आहे ती कोणत्या प्रकारची आहे, म्हणजे ऍक्ट ओनली किंवा लायबिलिटी ओनली किंवा ती कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे का, हे त्याच्या वरच्या बाजूला लिहिलेलं असतं. त्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये खालच्या बाजूला कंडिशन एक्सक्लुडिंग यूज, म्हणजे कोणत्या कारणासाठी तुम्ही गाडी वापरू शकता या संदर्भात लिहिलेलं असतं. त्यामध्ये हायर अँड रिवॉर्ड म्हणजे खासगी गाडीचा वापर प्रवासी कारणासाठी करणं, ऑर्गनाइज रेसिंग अँड स्पीड टेस्टिंग, ट्रान्सपोर्ट गाडीच्या परमिट व्यतिरिक्त केलेला वापर किंवा वाहन परवाना नसलेल्या व्यक्तीकडे गाडी चालवायला देणं, अशा किंवा काही माहिती दडवून विमा पॉलिसी विकत घेणं वगैरे वगैरे या गोष्टींचा समावेश होतो. बऱ्याच वेळेला जर का आपण बघितलं हे सगळे जे काही बचाव दिलेले आहेत ते या मोटर वाहन कायद्याच्या कलम 149(2) मध्ये दिलेले आहेत आणि त्यांच्या अधीन राहून विमा कंपनी हे बचाव घेतलेले असतात. तसंच बऱ्याच वेळेला असं पण होतं की आपण विमा कंपनीकडे जाऊन एखादी पॉलिसी घेतो, त्याच्यासाठी चेक देतो आणि तो चेक बाउन्स होतो आणि त्याच्यामुळे विमा कंपनी आपला क्लेम नाकारते किंवा कोर्टामध्ये तडजोड करत नाही किंवा बचाव घेते. तर अशा वेळेला देखील जर का चेक बाउन्स झालेला असेल तर ही पहिल्यापासूनच जेव्हापासून पॉलिसी इश्यू झाली तेव्हापासून ही पॉलिसी रद्द झाली असं समजावं, असं त्याच्यामध्ये क्लॉज लिहिलेला असतो. त्यामुळे फक्त अशा प्रकरणामध्ये विमा कंपनीला संबंधित RTOला आणि ज्याने चेक इश्यू केला त्याला नोटीस पाठवून पॉलिसी रद्द केल्याबाबत कळवायला लागतं आणि जर का तसं केलं नसेल तर विमा कंपनीची जबाबदारी ही नुकसान भरपाई देण्याची येते, असं अनेक निकालांमध्ये नमूद केलेलं आहे. वाहन परवान्याबाबत पण आपण बऱ्याच वेळेला बघतो की एखादा 4 व्हीलर चालवणारा माणूस हा 2 व्हीलर देखील 2 व्हीलर चालवतो आणि आपण विचारलं की अरे 2 व्हीलरची त्याच्यावर एंडोर्समेंट नाहीये, त्याच्यावर नमूद केलेलं नाही, तर त्याचा समज असा असतो की आपल्याला 4 व्हीलर चालवायला दिली किंवा त्याचं लायसन आलं म्हणजे आपण 2 व्हीलर चालवू शकतो. पण असं नाहीये. तुम्हाला प्रत्येक क्लाससाठी वेगळं लायसन घ्यायला लागतं. 2 व्हीलर आणि 4 व्हीलरचं जे मेकॅनिझम म्हणतात तर ते वेगळं आहे आणि त्या क्लाससाठी लायसन्स अथॉरिटीकडून म्हणजे RTO कडून तशी एंडोर्समेंट घेणं गरजेचं असतं. परंतु जर का एकाच प्रकारची गाडी असेल आणि त्याच्यामध्ये काही फरक असेल तर त्याच्यासाठी घ्यावं लागत नाही लायसन किंवा एंडोर्समेंट घ्यावी लागत नाही. उदाहरणार्थ जर का LMV नॉन ट्रान्सपोर्टचं तुमच्याकडे लायसन आहे आणि जर का तुम्ही त्याच प्रकारची एखादी छोटी ट्रान्सपोर्टची गाडी चालवत असाल 4 चाकी तर मग त्याच्यासाठी वेगळी एंडोर्समेंट घ्यायला लागत नाही. हे जे आहे तत्व ते माननीय सर्वोच्च न्यायालयाने SIF विरुद्ध युनायटेड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या प्रकरणामध्ये जाहीर केलेलं आहे. तसंच असं देखील आपल्याला लक्षात येतं की आपण कामावरती माणूस ठेवलाय, जो ड्रायव्हर ठेवलाय त्याचा आपण कामावर ठेवताना लायसन वगैरे मागून घेतो किंवा बघून घेतो, कामावर ठेवतो आणि मग अपघात झाल्यानंतर मग लक्षात येतं की त्याचं लायसन ज्यावेळेला RTO कडे व्हेरिफिकेशनला जातं त्यावेळेला ते खोटं असल्याचं किंवा बोगस असल्याचं लक्षात येतं. मग अशा वेळेला त्या मालकाची काय जबाबदारी आहे? मालकाने तिथे जाऊन RTO कडे जाऊन व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. त्यांनी रिझनेबल केअर म्हणजे आवश्यक सर्वसामान्य माणसाला जेवढी केअर करण्याची आवश्यकता आहे तेवढं जर का त्यांनी हे केलेलं असेल, स्वतःचं नुकसान टाळण्यासाठी जर का प्रयत्न केलेले असतील म्हणजे RTO त्याचं लायसन मागून घेतलेलं असेल, बघितलेलं असेल, त्याची कॉपी ठेवून घेतलेली असेल आणि ते खरं आहे असं मानून जर का त्याला कामावर ठेवलेलं असेल
तर त्यामध्ये त्यांनी स्वतःहून जाऊन तिथे आरटीओ कडून व्हेरीफाय करण्याची आवश्यकता नाही आणि विमा कंपनीला आपली जबाबदारी नाकारता येत नाही. हे जे आहे हे पेप्सू रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन विरुद्ध नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलेलं तत्व आहे. तसंच असं देखील आपल्याला दिसून येतं की परमिट, एखादी गाडी ही विशिष्ट कारणासाठी वापरली जाते. उदाहरणार्थ शाळेतल्या मुलांना सोडण्यासाठी विशिष्ट स्टॉप कडून मुलांना घ्यायचं, शाळेमध्ये सोडायचं आणि संध्याकाळी परत त्यांना घेऊन त्या स्टॉपवरती सोडायचं, असं विशिष्ट परमिट दिलेलं असतं. किंवा कंपनीची गाडी असते, विशिष्ट ठिकाणी जाण्यासाठी त्याचा वापर केलेला असतो. ठराविक स्टॉपवरून उचलायचं पक्षकाराला, त्यांना गाडीमध्ये बसवायचं लोकांना, एम्प्लॉईजना, आणि कंपनीमध्ये सोडायचं आणि परत संध्याकाळी त्यांना त्यांच्या स्टॉपवरती सोडायचं. परंतु बऱ्याच वेळेला काय होतं की सुट्टीचा वार असतो किंवा काही असतं आणि ती गाडी दुसरीकडे वापरली जाते किंवा दुसरीकडे ती भाड्याने दिली जाते. मग अशा वेळेला जर योग्य परमिट घेतलेलं नसेल तर हे जे कृत्य आहे ते ब्रीच ऑफ पॉलिसी, अटी आणि शर्तींचा भंग याच्यामध्ये मोडतं. रूट परमिट जर का विशिष्ट कारणासाठीच दिलेलं असेल आणि त्या व्यतिरिक्त जर का ती गाडी वापरली इतर कारणांसाठी, इतर रूटसाठी जर का ती गाडी वापरली तर त्याच्यामुळे तो अटी आणि शर्तींचा भंग होतो. हे तत्व माननीय सर्वोच्च न्यायालयाने अमृत पॉल सिंग अँड अदर्स विरुद्ध टाटा AIG जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यामध्ये नमूद केलेलं आहे. ग्रॅटिट्युअस पॅसेंजर, इलिगल पॅसेंजरला देखील बऱ्याच वेळेला आपण बघतो प्रवास करताना दिसतात, जे मालवाहू ट्रक वगैरे आहेत त्याच्यातून लिफ्ट घेताना दिसतात. तर अशा वेळेला त्यांची जबाबदारी ही विमा कंपनी उचलत नाही किंवा त्या अशा प्रकारच्या क्लेममध्ये विमा कंपनी हात वरती करते. कारण हे जे वाहनं असतात, ट्रक वगैरे, ही गुड्स कॅरेज व्हेकल म्हणजे माल वाहतूक करणारे वाहनं असतात आणि अशामध्ये ड्रायव्हर, क्लीनर आणि जर का त्या सामानाचा जी काही वस्तू आतमध्ये भरलेल्या आहेत त्याचा मालक किंवा त्याचा रिप्रेझेंटेटिव्ह एवढ्यांचीच पॉलिसी त्याच्यामध्ये कव्हर होत असते. पण जर का बेकायदेशीर कुठे हात केला आणि त्याला जर का लिफ्ट दिली तर तो प्रवासी त्याच्यामध्ये काउंट होत नाही, तो त्याच्यामध्ये धरला जात नाही आणि त्याची जबाबदारी ही मालकावरती येऊन पडते. अशा या सगळ्या बचाव वेगवेगळे इतर देखील बचाव आहेत. सीट बेल्ट लावलेला नसेल, काही जजमेंट इतर उच्च न्यायालयांची वगैरे आलेली आहेत. तसंच हेल्मेट घातलेलं नसेल टू व्हीलरवरून जाताना तर कॉन्ट्रिब्युटरी निग्लिजन्स धरावा, असे काही निर्णय आलेले आहेत. आता हे सगळे जे काही बचाव आहेत या अशा प्रकारचा हा जो काही ऍक्ट आहे तो मुळात आहे तो सोशल बेनिफिशियल लेजिस्लेशन म्हणजेच समाजाच्या हितासाठी बनवलेला कायदा आहे. अशा वेळेला सर्वोच्च न्यायालयाने अनेक निकालांमध्ये असं जाहीर केलेलं आहे की जो अर्जदार आहे, जो क्लेमंट आहे, तर त्याचं नुकसान होऊ नये म्हणून ती रक्कम, जी काही नुकसान भरपाईची रक्कम आहे ती आधी विमा कंपनीने अदा करावी आणि ती मागाहून त्यांच्या विमाधारकाकडून वसूल करावी, असं अनेक प्रकरणांमध्ये जाहीर केलेलं आहे आणि सध्या हा ट्रेंड आहे. आता आपण जर का बघितलं क्लेम मिळण्यासाठी जो काही क्रायटेरिया आहे तर नुसतंच पगार किती आहे हे बघून चालत नाही. तर त्याच्यावरती समजा मयत असेल तर त्याच्यावरती किती लोक अवलंबून आहेत, त्याचा अपघाताच्या वेळेचा पगार काय आहे, तसंच त्याची काही त्याच्यात चुकी आहे का त्या अपघातामध्ये, या सगळ्याचा विचार देखील केला जातो. आता जर का आपण याच्यामध्ये बघितलं, उदाहरण जर का बघितलं, समजा एखादा 20 वर्ष वयाचा अविवाहित मुलगा असेल तर साधारणतः असं गृहीतक आहे की त्याचा निम्मा पगार किंवा निम्म उत्पन्न तो स्वतःसाठी खर्च करतो आणि निम्म त्याच्या घरी देतो. त्यामुळे आई वडिलांचं त्याच्यावर अवलंबून असलेलं उत्पन्न हे निम्म होतं. नोशनल इन्कम हा एक त्याच्यामध्ये प्रकार असतो. जर का तुम्हाला या मैताचं किंवा अर्जदार या अपंगत्व आलेल्या व्यक्तीला स्वतःचं उत्पन्न जर का साबित करता आलं नाही तो एक कोर्ट विशिष्ट रक्कम ही तो कमवत होता असं गृहीत धरतं. पूर्वी फार नगण्य रक्कम धरली जायची, 2000, 3000, काही नंतर 5000 आले, काही 6000 सध्या धरलं जातं. तसंच चालक जर का असेल, हेवी मोटर व्हेकलचं लायसन्स असेल तर अशा ड्रायव्हरचा पगार साधारणतः 8000 रुपये धरावा असं देखील न्याय निर्णय आहे. ह्याचा सगळ्याचा उपयोग हा कॅल्क्युलेशन करताना, क्लेमची रक्कम काढताना केला जातो
आता मगाशी आत्ताचे उदाहरण मी दिलं की अविवाहित मुलगा आहे, तर त्याच्यामध्ये त्याचं निम्म, त्याला समजा 5,000 रुपये त्याचा पगार आहे, तर त्याचं वार्षिक उत्पन्न आहे 60,000 रुपये धरलं जाईल. त्याच्यामध्ये आई वडिलांचे निम्मे रक्कम म्हणून ते 30,000 रुपये धरले जातील. त्याच्या वयानुसार त्याला हे जे शेड्यूल 2 मी म्हटलं, त्या शेड्यूलमध्ये दिलेला मल्टीप्लायर हा त्याच्यासाठी वापरला जातो. या 20व्या वयासाठी 18चा मल्टीप्लायर देण्यात आलेला आहे आणि या मल्टीप्लायरमध्ये देखील वेगवेगळ्या न्यायनिर्णयांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने बदल केलेला आहे. 18च्या मल्टीप्लायरनुसार जी रक्कम येईल ती 5,40,000. तसंच लॉस ऑफ इस्टेट, जळीताचा खर्च आणि वैद्यकीय बिल जर का असतील तर ती, असं सगळा ह्याच्यामध्ये विचार केला जातो. याशिवाय त्यांनी जर का काही अटेंडंट ठेवलेला असेल, स्पेशल डाएट वगैरे त्याला देण्यात आलेले असतील तर त्याचा देखील विचार करता येऊ शकतो. त्या व्यतिरिक्त समजा आता जर का इंजुरी क्लेम असेल, हे एका अविवाहित मुलाचं झालं, पण जर का मॅरिड असेल, लग्न झालेला विवाहित पुरुष असेल, तर त्याच्या वेळेला त्याच्या पत्नीचा, मुलांचा, आई वडिलांचा या सगळ्यांचा त्याच्यात समावेश करता येतो आणि त्यावेळेला पत्नीला कन्सोर्टियम खाली 40,000 रुपये सध्याच्या नियमानुसार देता येतात. तसंच त्याच्या मुलांना देखील 15 ठराविक रक्कम ही देता येते. लॉस ऑफ इस्टेटसाठी लव्ह अँड अफेक्शन या हेड खाली रक्कम देता येते. आपण जर का बघितलं तर सर्वोच्च न्यायालयाने सरला वर्मा विरुद्ध दिल्ली ऍडमिनिस्ट्रेशन या प्रकरणामध्ये 2009 साली बऱ्याच शेड्यूल 2 मध्ये बरेच बदल करण्यात आले. त्यानंतर 2017 साली 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड विरुद्ध प्रणय सेठी या प्रकरणामध्ये या घटनापीठाने न्यायनिर्णय देऊन त्याच्यामध्ये जे शेड्यूल 2 होतं त्याच्यामध्ये वेगवेगळे बदल केले. शिवाय त्यामध्ये एकंदर संपूर्ण देशामधील जे काही न्यायाधिकरणाकडून येणारे निकाल आहेत, वेगवेगळ्या रकमा दिल्या जातात, त्याच्यात सुसूत्रीकरण यावं याच्यासाठी हा निकाल महत्वाचा आहे. तो इतर हेड्स जे आहेत म्हणजे जळीताचा खर्च किती द्यावा, कन्सोर्टियम किती द्यावं, लव्ह अँड अफेक्शनसाठी किती द्यावं, ह्या संपूर्णपणे त्याच्यामध्ये विवेचन केलेलं आहे. त्यामुळे हा एक निकाल अत्यंत महत्वाचा आहे. फ्युचर प्रॉस्पेक्ट देण्यासंदर्भामध्ये देखील मार्गदर्शक तत्व त्याच्यामध्ये दिलेलं आहे. यापूर्वी ज्याचं उत्पन्न सिद्ध नाहीये किंवा ज्याला काहीच मिळत नव्हतं तर त्याला फ्युचर प्रॉस्पेक्ट मिळत नव्हते, परंतु या निकालानंतर त्याला देखील विशिष्ट रक्कम ही फ्युचर प्रॉस्पेक्ट म्हणजे भविष्यात त्यांनी कमवलेली असती असं गृहीत धरून देण्याची तरतूद आली. आता याच्यामध्ये जी रक्कम कॅल्क्युलेट केली जाते, बघितली जाते, त्याच्यामध्ये इतर देखील गोष्टींचा समावेश होतो. समजा मगाशी जे मी उदाहरण दिलं ट्रक आणि टॅक्सीचं, याच्यामध्ये ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे, पण टॅक्सी चालक ज्या वेळेला त्याच्या संदर्भामध्ये क्लेम अर्ज दाखल करेल तर त्यावेळेला त्याचा त्या अपघातामध्ये किती सहभाग आहे हे ठरवलं जातं. त्याच्यासाठी तो ट्रक ड्रायव्हर जर का जिवंत असेल तर तो साक्ष त्याची घेण्यात येते आणि काही प्रमाणात हा टॅक्सी चालक देखील त्या अपघातात जबाबदार आहे असं जर का सिद्ध झालं तर त्या पर्सेंटेजनुसार त्याला देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेवरती रक्कम ही कमी केली जाते. याला कॉन्ट्रीब्युटरी निग्लिजन्स असं म्हणतात. आता कॉम्पोजिट निग्लिजन्स आणि कॉन्ट्रीब्युटरी निग्लिजन्स असे 2 प्रकार आहेत. त्यापैकी एक कॉन्ट्रीब्युटरी निग्लिजन्स मी आता सांगितला तो. कॉम्पोजिट निग्लिजन्स कधी, आता ह्या टॅक्सी चालकाच्या गाडीमध्ये जे लोक आहेत तर त्यांचा स्वतःचा ह्या अपघाताशी डायरेक्टली कोणताही संबंध नसतो, त्यांच्यामुळे हा अपघात घडलेला नसतो. त्यामुळे जी रक्कम म्हणजे ज्याच्यामुळे हा घडलेला आहे टॅक्सी चालक असेल, त्याचा जर का त्याच्यात हे झालेला असेल, त्याचा काही प्रमाणात सहभाग असेल त्या अपघातामध्ये, त्याच्या चुकीमुळे जर का झालेला असेल तर त्या टॅक्सी चालकाचा कंपोजिट निग्लिजन्स धरला जातो आणि ती रक्कम यांच्या नुकसान भरपाईच्या रकमेतून वळती केली जात नाही. आता याशिवाय गाडीमधून प्रवास करणाऱ्या लोकांसंदर्भामध्ये आपण बऱ्याच वेळेला असं म्हणतो, एजंटकडून आपण विमा पॉलिसी घेताना प्रीमियम कमी कसा बसेल याच्यासाठी आपण त्याला प्रयत्न करायला सांगतो आणि तिथेच आपण चुकतो. साधारणपणे कायम ही
कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स घ्यावा की ज्याच्यामध्ये गाडीमध्ये बसलेले लोक देखील त्याच्यामध्ये समाविष्ट असतात. ड्रायव्हर, क्लीनर आणि गाडीमध्ये बसलेले लोक हे देखील त्याच्यात समाविष्ट असतात, असा इन्शुरन्स घ्यावा. परंतु जर का आपण या एजंटला सांगतो की पैसे कमी होतील, आपला प्रीमियम कमी बसेल असे प्रयत्न कर, तर मग तो काय करतो, तो कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स न काढता तो थर्ड पार्टी इन्शुरन्स काढतो. म्हणजेच कोणाचा, की त्याच्यामध्ये गाडीमध्ये बसलेल्या लोकांव्यतिरिक्त जे समोर आहेत, रस्त्यावरती जाणारे लोक किंवा इतर लोक जे आहेत त्यांचा समावेश होतो आणि तिथेच नुकसान होतं. कारण थर्ड पार्टी जर का इन्शुरन्स असेल आणि गाडीमध्ये जाणाऱ्या प्रवाशाचा जर का अपघात झाला, त्या गाडीचा अपघात झाला, तर गाडीमधला जो प्रवासी आहे त्याला त्या विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळत नाही. कारण विमा कंपनी एवढंच सांगते की आमचा आणि त्यांचा त्याला पैसे देण्यासंदर्भात एक्स्ट्रा प्रीमियम आम्ही घेतलेलं नाही, आमचा आणि त्यांचा त्या संदर्भात विमा करार नाही, म्हणून आमची जबाबदारी नाही. मग ती जबाबदारी येते मालकावरती. त्यामुळे केवळ आपण काही पैसे वाचतात म्हणून, पण नंतर मग त्याचा भुर्दंड हा आपल्यालाच पडतो. त्यामुळे मालकाने देखील याचा विचार करणं आवश्यक आहे की त्यांनी अशा प्रकारे कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स पॉलिसीच काढावी. हे जे काही क्लेम दाखल होतात त्याच्यामध्ये जर का तुमच्याकडे संपूर्ण कागद किंवा कोणत्याही अटी आणि शर्तीचा भंग नसेल, तर विमा कंपनीला देखील ते तात्काळ निकाली काढण्यासाठी प्रयत्न करायला उत्सुक असते नेहमी. लोक अदालत वारंवार नेमले असतात न्यायाधिकरणामध्ये, त्याच्यामध्ये विमा कंपनी पुढाकार घेऊन अशा प्रकारे क्लेम सेटल करण्यासाठी प्रयत्न करते आणि त्याच्यामध्ये या लोकांचाच, अर्जदार त्याच्यावर अवलंबून असलेल्या लोकांचाच फायदा असतो. तात्काळ नुकसान भरपाई त्याच्यामध्ये मिळून जाते. त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी की हिट अँड रन जर का ऍक्सिडेंट असेल तर त्या संदर्भामध्ये जुन्या कायद्यामध्ये काय रक्कम द्यावी त्या संदर्भात कोणतेही मार्गदर्शक तत्व असल्याचं दिसून आलेलं नाही मला तरी. नवीन जो कायदा येऊ घातलेला आहे की ज्याला अजून अंमलबजावणी दिलेली नाही, त्याच्यामध्ये हिट अँड रन जर का असेल तर त्याला विशिष्ट रक्कम देण्यासंदर्भामध्ये नियम केलेले आहेत. परंतु तो अंमलात आलेला नसल्यामुळे त्याबद्दल मी उहापोह करत नाही. जर का एखाद्या अपघातामध्ये व्यक्तीला वर्कमन कॉम्पन्सेशन ऍक्ट आणि MACT मोटर अपघात न्यायाधिकरणाकडून नुकसान भरपाई मिळण्याचा जर का हक्क असेल तर तो त्याचा चॉईस असतो की त्यांनी कोणाकडून घ्यावी. उदाहरणार्थ जर का ट्रक चालक असेल, गाडी चालवताना त्याच्या कामाच्या वेळेला समजा अपघात झाला तर तो वर्कमन कॉम्पन्सेशन ऍक्ट खाली देखील नुकसान भरपाई त्याच्या मालकाकडून आणि विमा कंपनीकडून मागू शकतो. आणि मोटार वाहन कायद्याखाली देखील त्याला नुकसान भरपाई मिळण्याचा अधिकार आहे. पण हा चॉईस त्याचा आहे की त्यांनी कुठे अर्ज करावा आणि त्यांनी कशी नुकसान भरपाई घ्यावी. एकाच वेळेला त्याला दोन्ही ठिकाणी नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार नाही. आणि हे तत्व या कायद्याच्या कलम 167 मध्ये नमूद केलेलं आहे. सध्या मगाशीचे मी नमूद केलं, सध्याचा जो काही ट्रेंड आहे कोर्टाचा तो पे अँड रिकव्हर, पहिले तुम्ही पैसे भरा असं विमा कंपनीला सांगणं आणि नंतर ते वसूल करा असं त्यांना सांगितलं जातं. आणि हे करताना विमा कंपनीला परत नवीन दावा दाखल करण्याची गरज पडत नाही. त्याच आदेशाच्या आधारे म्हणजे त्याच अवॉर्डच्या आधारे विमा कंपनी त्याच न्यायालयामध्ये डायरेक्ट दरखास्त दाखल करून त्या विमा धारकाकडून रकमेची वसुली करू शकते व्याजासहित. या व्यतिरिक्त आपण असं अनेक वेळेला बघतो की कोणीतरी गाडी विकत घेतं, नंतर मग ती गाडी लगेच दुसऱ्याला विकून टाकतं. त्याचे काही हप्ते असतात, एक करार केला जातो. RTO कडे त्याची नोंदणी जी गाडी आहे ते ट्रान्सफर कधी होईल तर ते हप्ते विमाने जे काही फायनान्सरचे हप्ते ते पूर्ण भरल्यानंतर ट्रान्सफर करू, आता जबाबदारी तुमचीच राहील, जर का काही कोणती केस वगैरे झाली तर त्याच्यासाठी माझी जबाबदारी राहणार नाही वगैरे वगैरे मालक लिहून घेतो. हा जो असतो तो लिहून घेतो, जो नवीन मालक असतो तो लिहून देतो आणि त्यांच्या दृष्टीने तो करार केला म्हणजे गाडीची मालकी ट्रान्सफर झाली असं वाटत असतं त्यांना. परंतु ज्यावेळेला अपघात होतो अशा गाडीचा त्यावेळेला नंतर मग लक्षात येतं की ज्याच्या नावाने गाडी आहे ती ट्रान्सफर RTO कडे अजून गाडीच ट्रान्सफर झालेली नाही आणि विमा कंपनीच्या रेकॉर्डला देखील जुन्याच मालकाचं नाव आहे. मग अशा वेळेला धावपळ सुरू होते आणि जर का कोणत्याही प्रकारचा भंग असेल अटी आणि शर्तीचा तर त्या जुन्या मालकाची जबाबदारी त्याच्यामध्ये येते.
त्यामुळे आरटीओ कडे गाडीचं हस्तांतरण होणं, जो गाडीचा मालक आरटीओच्या दप्तरी आहे, आरसी बुक वरती ज्याचं नाव मालक म्हणून नोंदलेलं आहे, त्याची जबाबदारी ही या प्रकरणामध्ये असते. त्यामुळे केवळ कराराला या कोणत्याही प्रकारची किंमत नाही. आरटीओ कडे ट्रान्सफर झाल्यापासून 15 दिवसामध्ये नवीन जो गाडी विकत घेतलेला असतो त्यांनी या विमा कंपनीला इंटिमेशन द्यायचं असतं, इंटिमेशन ऑफ ट्रान्सफर. जर का अशा प्रकारचं इंटिमेशन दिलं नाही आणि अपघात झाला तर थर्ड पार्टी म्हणजे ते त्रयस्थ इसम असतात त्यांच्यासाठी विमा कंपनीची जबाबदारी ही कायम चालू राहते. कारण असं गृहीत धरलं जातं की वाहनाच्या मालकी हक्कासोबत विमा कंपनीचं देखील हस्तांतरण होतं, असं त्याच्यामध्ये तत्व आहे. त्याच्यामुळे विमा कंपनीची जबाबदारी थर्ड पार्टीसाठी कायम राहते. परंतु जर का ओन डॅमेज क्लेम असेल किंवा त्या मालकाला क्लेम करायचा झाला तर त्याला त्याच्याबद्दल कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार राहत नाही. कारण त्याच्यामध्ये त्याचा इन्शुरेबल इंटरेस्ट दिसून येत नाही, त्याचं नाव त्याच्या पॉलिसीवरती आलेलं नसतं. त्यामुळे विमा कंपनी सांगते की याच्यामध्ये आमचा आणि तुमचा अजून कॉन्ट्रॅक्टच झालेलं नाहीये. आणि जुना जो असतो मालक ज्याचं नाव त्या पॉलिसीवरती असतं त्याचा त्याच्यामध्ये कोणताही संबंध राहिलेला नसतो, कारण आरटीओच्या दप्तरी त्याचं नाव तब्दील झालेलं असतं. हा जो काही विषय आहे तो निवडण्याचं कारण एवढंच होतं की आता बरेच नवोदित वकील आता येऊ घातलेले आहेत, दिवाणी फौजदारी बाजूला बरेच जण जातात. ही जी बाजू आहे ह्याच्याकडे बऱ्याच वेळेला आपल्याला लक्षात येत नाही की अशा प्रकारचं देखील प्रॅक्टिस आपण करू शकतो. त्यामुळे हा विषय मी निवडला की हा विषयाबद्दल मला विचारणा झाल्यावरती मी हो म्हटलं. त्यामुळे ह्या एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. त्याच्यामध्ये काही प्रश्न आलेले आहेत त्याबद्दल मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. समीर सानप या वकिलांनी विचारलेलं आहे, इज द ट्रिब्युनल टेक कॉग्निजन्स अबाउट द JMFC कोर्ट जजमेंट फॉर ड्रायव्हर्स निग्लिजन्स. मुळात प्रकार असा आहे की फौजदारी न्यायालयाचा जो काही निकाल आहे, मग तो ड्रायव्हरला निर्दोष सोडलेला असो किंवा ड्रायव्हरला शिक्षा दिलेला असो, त्याचा विचार केला जात नाही. एक ऍडिशनल सर्कमस्टन्सेस म्हणून त्याच्याकडे बघितलं जाईल, पण त्याचा विचार याच्यामध्ये केला जात नाही. जर का बघितलं, जर का त्याला निर्दोष सोडलेला असेल तर याचा अर्थ त्याचं निग्लिजन्स नाही असं धरलं जात नाही. कारण इथे फक्त FIR बघितली जाते. FIR, घटनास्थळ पंचनामा, जे काही चार्जशीट वगैरे जर काय दाखल केलेली असेल तर त्याचा वापर करून कोर्ट कोणाचा निग्लिजन्स आहे हे ठरवतं. कारण फौजदारी प्रक्रियेमध्ये जे शाबितीचं स्वरूप आहे ते बियॉन्ड रिझनेबल डाऊट, कोणतीही शंका न ठेवता सिद्ध करण्याचं आहे. आणि बहुतांश वेळेला हे जे जजमेंट्स असतात त्याच्यामध्ये पुराव्याअभावी किंवा बियॉन्ड रिझनेबल डाऊट सिद्ध करता आलं नाही म्हणून निर्दोष सोडलेले असतात. त्यामुळे अशा पद्धतीचं जे जजमेंट आहे त्याचा कोणत्याही प्रकारे उपयोग MACT कोर्टाकडून केला जात नाही, भलेही त्याला शिक्षा दिली असेल तरी. व्हॉट इज द स्टेटस और प्रोव्हिजन अंडर सेक्शन 163A ऑफ MV Act ॲज पर द अमेंडमेंट ऍक्ट 2019. अमेंडेड ऍक्ट अजून लागू करण्यात आलेला नाही, पण जर का आपण बघितलं तर त्याच्यामध्ये येऊ घातलेले जो काही ऍक्ट आहे त्याच्यामध्ये कलम 140 आणि 163A हे रद्द केलेले आहेत, काढून टाकलेले आहेत. एकशे 140 पण काढून टाकलेलं आहे आणि 163A पण काढून टाकलेलं आहे. राहुल मोरेंचा प्रश्न आहे, इफ चेक which issued for renewal of policy has not been realized and in meanwhile accident happened, then in that extent whether insurance company is liable to satisfy the claim or not. जर चेक वटलेलाच नसेल तर त्याचा, मला असं वाटतं की जर का चेक वटलेला नसेल तर त्याच्यामुळे विमा कंपनी जबाबदार राहील असं मला वाटत नाही. तरी देखील या संदर्भामध्ये मी पाहून घेईन आणि त्याच्या संदर्भात तुमच्याशी मी वेगळं उत्तर देईन. मालक गाडी चालवत असेल व अपघात झाला असेल तर नुकसान भरपाईबाबत मालक म्हणून व ड्रायव्हर म्हणून काही विशेष तरतुदी आहेत का, राजीव शेरमकर यांनी विचारलेलं आहे. आता पर्सनल ऍक्सिडेंट साठी म्हणून देखील त्याच्यात पॉलिसीमध्ये नमूद केलेलं असतं, ठराविक रक्कम हे पर्सनल ऍक्सिडेंट म्हणून देण्यात येते.
ती अगदी ठराविक असते, 2 लाख 5 लाख तुमच्या प्रीमियमनुसार ती ठरते, किंवा तुम्ही त्याच्यामध्ये जर का मागणी केलेली असेल त्याच्यानुसार तो प्रीमियम आकारला जातो आणि पर्सनल ऍक्सिडेंट मालकाला दिला जातो. पण MACT कडे अर्ज मालकाला स्वतःच्याच गाडीवरती करता येत नाही. तुम्ही बोलल्याप्रमाणे ज्या गाड्यांना ये जा करण्यासाठी काही अटी दिलेल्या असतात, उदाहरणार्थ कॉलेजची बस, पण अशी गाडीच काही काम निघालं आणि ते काम करताना अशा बसचा मार्ग बदलला, शोरूमकडे जाताना मार्ग बदलून जाताना अपघात झाला, तर अशा पॉलिसीमध्ये दिलेल्या अटीप्रमाणे नुकसान मिळेल का? मिळू शकतं. त्याच्या पुढे असं म्हटलेलं आहे, हे रोहित मानकवलेंचा हा प्रश्न होता. त्याच्यानंतर परेश गरतांचा अजून एक प्रश्न दिसतोय. व्हॉट रेमेडीज अवेलेबल इन केस ऑफ हिट अँड रन मोटर ऍक्सिडेंट अंडर मोटर व्हेकल ऍक्ट अँड वेदर विक्टीम कॅन फाईल सच ऍप्लिकेशन फॉर कॉम्पन्सेशन. आत्ताचा जो मोटर व्हेकल ऍक्ट आहे 1988चा, त्याच्यामध्ये हिट अँड रन साठी सेक्शन 161 मध्ये तरतूद केलेली आहे, 163 मध्ये, पण त्याच्यामध्ये काय रक्कम द्यावी याच्या संदर्भात नमूद केलेलं नाहीये. त्याने एवढीच तरतूद केली की जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन The central government may, by notification in official gazette, make a scheme specifying the manner in which the scheme shall administered by General Insurance Corporation, the form, manner, and the time within which the applications for compensation may be made. The officers or the authorities to whom such applications, हे जनरल प्रोव्हिजन केलेले आहेत, पण त्याच्यामध्ये हे केलेलं नाही, किती रक्कम द्यावी या संदर्भात म्हटलेलं नाही. नवीन जो ऍक्ट येऊ घातलेला आहे तर याच्यामध्ये काय रक्कम द्यावी याच्या संदर्भामध्ये कथन केलेलं आहे. याच्यामध्ये नवीन जो ऍक्ट आहे तो अजून लागू केलेला नाही. 161 मध्ये त्याच्यात दिलेलं आहे त्यांनी कलम 2 मध्ये, सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन्स ऑफ दिस ऍक्ट द स्कीम मेड देअर अंडर देअर शॅल बी पेड ॲज अ कॉम्पन्सेशन. सबसेक्शन 3 देअर शॅल बी पेड अ कॉम्पन्सेशन ॲज इन केस ऑफ डेथ. जर का मृत्यू असेल तर 2 लाख रुपये, किंवा जी सेंट्रल गव्हर्नमेंट जास्तची ठरवेल ती, आणि जर का ग्रीवियस हर्ट असेल तर त्याच्यामध्ये 50,000 रुपीज, 50,000 रुपये. या दोन्ही ऍक्ट मधला एक विशिष्ट फरक असा आहे की सगळ्या ठिकाणी नवीन ऍक्ट मध्ये ग्रीवियस हर्ट असा शब्द वापरलाय आणि जुन्या ऍक्ट मध्ये परमनंट डिसेबलमेंट असा शब्द वापरलाय. परमनंट डिसेबलमेंट हे कलम 142 मध्ये परमनंट डिसेबिलिटी काय आहे त्या संदर्भात कथन केलेलं आहे. ABC याच्यामध्ये दिलेलं आहे, डिस्फिगरेशन ऑफ हेड ऑर फेस, डिस्ट्रक्शन ऑर परमनंट इम्पेरिंग ऑफ द पॉवर्स ऑफ एनी मेंबर ऑफ जॉईंट, म्हणजे फ्रॅक्चर वगैरे जे आहे किंवा ऐकण्याची शक्ती कमी होणं या स्वरूपाचं त्याच्यात दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जे म्हणताय तर जुन्या ऍक्ट मध्ये किती पैसे द्यावे या संदर्भात तरतूद नाही, नवीन ऍक्ट मध्ये त्याची तरतूद आहे. When does it necessary for the insurer to file an application under section 170 of Motor Vehicle Act? Also explain the provisions of section 149. आता 170 चा जो अर्ज आहे तो विमा कंपनीला ज्यावेळेला बऱ्याच वेळेला असं होतं की अर्जदार आणि गाडी मालक यांच्यामध्ये कोल्युजन होतं, किंवा तू अर्ज कर माझ्या कंपनीकडून नुकसान भरपाई मिळेल, अशा पद्धतीचा जर का कोल्युजन जर का असेल तर विमा कंपनी 149 मध्ये दिलेले बचाव जे आहेत, मालकासाठी जे दिलेले बचाव आहेत ते घेण्याचा अधिकार विमा कंपनीला राहतो. त्यामुळे मुळात कसं आहे की काही जजमेंट जे आहेत सुप्रीम कोर्टाचे वगैरे ते परस्पर विरोधी आहेत. काही जजमेंट मध्ये सांगण्यात आलेलं आहे
की असा अर्ज देण्याची आवश्यकता नाही, तुम्ही त्याच्यामध्ये पक्षकार असता, वेगळा अर्ज देऊन तुम्हाला परत परवानगी मागण्याची आवश्यकता नाही. तर काही जजमेंटमध्ये म्हटलेलं आहे की तुम्हाला अर्ज दिला नाही तर तुम्हाला अपील करता येणार नाही. याची फक्त 170चा अर्ज एवढ्यासाठी तुम्हाला ते चॅलेंज करता येतं. 149 मध्ये जे दिलेलं आहे आणि तुमचं म्हणणं आहे, ड्युटी ऑफ इन्शुरर टू सॅटिस्फाय जजमेंट्स अँड अवॉर्ड अगेन्स्ट द पर्सन्स इन्शुअर्ड इन रिस्पेक्ट ऑफ थर्ड पार्टी रिस्क. मगाशी जे मी कथन केलं की ह्या जे काही बचाव आहेत विमा कंपनीला, त्या बचावा व्यतिरिक्त जर का म्हणजे असे कोणतेही बचाव नसतील तर त्यामध्ये विमा कंपनीला नुकसान भरपाई देणं क्रमप्राप्त आहे, जबाबदारी आहे. हे या संपूर्णपणे या सेक्शन 149 मध्ये नमूद केलेलं आहे. विकास म्हात्रे वकिलांनी विचारलंय, इफ द मॅटर इज सेटल आउटसाइड द कोर्ट बिफोर फायलिंग क्लेम पिटिशन, डज वी हॅव राईट टू फाईल सिव्हिल लिटिगेशन इन्स्टेड ऑफ ऍक्सिडेंट क्लेम ट्रिब्युनल. मुळात आता हा जो ऍक्सिडेंट संदर्भामध्ये अर्ज करण्याचे अधिकार हे या नुकसान भरपाई ही केवळ ट्रिब्युनलकडूनच मागण्यात येते. आणि त्या संदर्भामध्ये सेक्शन 175 आहे, बार ऑन ज्युरिस्डिक्शन ऑफ सिव्हिल कोर्ट. Where any claim tribunal has been constituted for any area, no civil court shall have jurisdiction to entertain any question relating to claim for compensation which may be adjudicated upon by the claim tribunal for that area, and no injunction in respect of any action taken or to be taken by or before claim tribunal in respect of claim for compensation shall be granted by civil court. त्यामुळे सिव्हिल कोर्टाला कोणत्याही प्रकारचा अधिकार याच्यामध्ये नाही. व क्लेम ट्रिब्युनलचे जे काही अधिकार आहेत ते जिल्हा न्यायालयाला आहेत. जिल्हा न्यायालयात जर का विशेष करून क्लेम ट्रिब्युनल स्थापन नसेल तर जिल्हा न्यायाधीश, अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश हे मेंबर क्लेम ट्रिब्युनल म्हणून काम पाहतात. एकंदरीतच आपल्या प्रश्नांची मी उत्तरं दिलेली आहेत असं मला वाटतंय. हा जो काही हे कार्यक्रम करण्याचा जे काही हेतू आहे तो सगळ्यांना एकत्र बांधणं किंवा सगळ्यांना या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये काही वेगळं करावं म्हणून आपण हा केलेला आहे. आता उद्या देखील आपण JT पाटील वकिलांचं ग्रामपंचायत ऍक्ट या कायद्यावरती मार्गदर्शन ठेवलेलं होतं, परंतु चक्रीवादळामुळे आपण उद्या कोणत्याच प्रकारचं व्याख्यान होणार नाही. त्याबद्दल पुढच्या 2-3 दिवसानंतर आपल्याला माहिती दिली जाईल. मला या कामामध्ये मला या ठिकाणी जे काही माझं मत मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी अधिवक्ता परिषद अलिबाग यांचा मी आभारी आहे. धन्यवाद.